नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर आठवले. माझ्या मुक्तावली मराठी पॉडकास्टच्या या भागात तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, अगदी तरुण वयात प्रथमच ज्याच्या खांद्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या पडल्या आहेत अशा एखाद्या तरुण व्यक्तीपासून ते विकलांग झालेल्या एखाद्या ज्येष्ठापर्यंत सर्वांच्या दृष्टीने दिवसेंदिवस महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होत चाललेल्या आरोग्य विम्याबद्दल आज मी तुमच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. 8-10 वर्षापूर्वी आरोग्य विमा काढलेला असणे ही गोष्ट एखाद्या व्यक्तीला मोठा दिलासा देणारी वाटत असे. आज दिलासा तर दूरच राहिला, पण जर या विम्याचा क्लेम करण्याची वेळ आली तर त्या व्यक्तीला प्रचंड आणि गॅरंटीड मानसिक ताण आणि मनस्ताप यामधूनच वाट काढावी लागते आणि हे सगळं करूनही कित्येक वेळा पदरी निराशासुद्धा येऊ शकते. 6-7 दशकांपूर्वी आपल्याकडे बहुतेक कुटुंबे ही एकत्र कुटुंबे होती. 12-15 माणसांचं खटलं असायचं. अशा कुटुंबात 1-2 म्हातारे किंवा नवीनच नोकरी धंद्याला लागलेला एखादा तरुण व त्याचे छोटेखानी कुटुंब हे सहजपणे सामावून जायचे. माझ्या आठवणीप्रमाणे 1950च्या दशकात आमच्या घरी अंथरुणाला खिळलेल्या 3 वृद्धा बरेच दिवस होत्या. आता त्या काळात माझे वय जरी लहान असले तरी या रुग्णांची सेवा शुश्रूषा, औषधोपचार याकरता काही आर्थिक अडचण किंवा परिचारकाची उपलब्धता नसणे यासारख्या अडचणी आमच्या कुटुंबाला आलेल्या मला तरी कधी जाणवल्या नाहीत. तेव्हा प्रत्येक कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असे व कुटुंबातील कोणालाही झालेले बारीक-सारीक आजार किंवा वैद्यकीय सल्ला लगेच उपलब्ध असे. एखाद्या स्पेशालिस्टकडे किंवा इस्पितळात जाण्याची गरज आहे हे तोच सांगत असे. कुटुंबातील मंडळी, विस्तारित कुटुंब, मित्रमंडळी यांना काही मदत हवी असली तर ती देण्यात लगेच तयार असत आणि सर्वात मुख्य म्हणजे वैद्यकीय मदत ही अगदी मध्यमवर्गीय कुटुंबाला सुद्धा सहज परवडेल अशा किमतीतच उपलब्ध असल्याने कशाचाच कधी बाऊ वाटला नाही. या सर्व कारणामुळे आरोग्य विमा या विषयाबद्दल नाही म्हटले तरी सर्व लोक अनभिज्ञच होते. मागच्या काही वर्षात हे चित्र अगदी पलटून गेले आहे. कोणतेही किरकोळ आजारपण आले तरी होणारा खर्च 1000-1200च्या घरात सहज जातो. अलीकडे फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच नाहीशी होत चालली आहे. पण जनरल प्रॅक्टिशनरसुद्धा विरळच दिसतात. प्रत्येक गोष्टीसाठी स्पेशालिस्टकडे जावे लागते. डॉक्टरकडे गेल्यावर अनेक चाचण्या करा किंवा इस्पितळात ॲडमिट व्हा हे अगदी सहजपणे डॉक्टर सांगताना दिसतात. हे सर्व ट्रीटमेंटला येणारे खर्च सामान्य माणसाच्या आवाक्यातच राहिलेले नाही आहेत. गेल्या 2-2.5 वर्षात घरी घेतलेली ट्रीटमेंट तर किरकोळ म्हणून सोडूनच द्या, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर येणारे बिल अक्षरशः आभाळाला भिडू लागले आहे. डेंग्यू तापासारख्या आजारात हॉस्पिटलात 7-8 दिवस राहावे लागले तरी खर्च 1,00,000-1.5 लाखापर्यंत सहज येतो. गेल्या काही वर्षात माझ्या पाहण्यात आलेल्या अशा काही केसेस सहजपणे पुष्टी देतील. पुण्यात बायपास केले तर 5 ते 7 लाख रुपये खर्च येतो, तर मुंबईला 20 ते 25 लाख. मोतीबिंदूचे ऑपरेशनसुद्धा 40-50 हजाराखाली होत नाही. हार्निया, प्रॉस्टेट या सर्जरीना 2 ते 2.5 लाख खर्च येऊ शकतो. नोकरीला लागल्यावर किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या खांद्यावर पडल्यानंतर 1970च्या दशकात मला प्रथम मेडिक्लेम किंवा आरोग्य विमा या नावाचा एक विमा असतो हे समजले. त्यावेळच्या आरोग्य विम्यात घरीच ट्रीटमेंट झालेल्या अशा किरकोळ आजारपणात झालेला खर्चसुद्धा विमा कंपनी देत असे. मुलांच्या आजारपणात झालेला 1000-2000 रुपयाच्या खर्चाचे क्लेम मला पूर्ण मिळालेले अजून स्मरतात. 1980-90पर्यंत स्थिती साधारण अशीच होती. त्यानंतर माझ्या एका मित्राने मोठ्या रकमेचा आरोग्य विमा उतरवण्याची गरज मला पटवून दिली.
व आज जरी ती रक्कम काहीशी हास्यास्पद वाटली असली तरी त्यावेळच्या वैद्यकीय शुश्रूषा खर्चाला अनुसरून मी एकूण 2 लाख रकमेची पॉलिसी काढली. सुदैवाने या विम्यामुळे माझ्या कुटुंबातील छोटी मोठी आजारपणे, शस्त्रक्रिया हे सर्व अगदी 2016पर्यंत सहज निभावले व कोणतेही आर्थिक संकट माझ्यासमोर उभे राहिले नाही. ह्या वर्षापर्यंत माझ्या या 2 लाखाच्या पॉलिसीचा प्रीमियम जवळजवळ 22,000च्या घरात पोचला होता. यावेळेस माझ्या एजंटने ही विम्याची रक्कम भविष्यकाळात फारच कमी पडणार असल्याचे निदान 5 ते किंवा 10 लाखाचा तरी विमा उतरवणे गरजेचे असल्याचे मला पटवून दिले. परंतु या रकमेच्या आरोग्य विम्याचा प्रीमियम हा बराच जास्ती व मला निवृत्ती काळात न परवडणारा होईल, म्हणून या विम्याबरोबर टॉपअप ग्रुप विमा पॉलिसी घेण्याची त्याने शिफारस केली. मी तसे केल्याने प्रीमियम परत माझ्या आटोक्यात आला व सर्व ठीकठाक झाले. मध्यंतरी झालेल्या काही शस्त्रक्रियांचा क्लेमसुद्धा व्यवस्थित मिळाला. परंतु 5 वर्षापूर्वी माझ्या मूळ मेडिक्लेम विम्याचा हप्ता इतका वाढला की तो बंद करणे मला क्रमप्राप्त झाले व मी फक्त ग्रुप विमा पॉलिसी चालू ठेवली. कोविड कालापर्यंत ही व्यवस्था ठीक चालली. मध्यंतरी 1980-90च्या दशकात खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्या भारतात आल्या व त्यांनी निरनिराळ्या गोंडस नावाखाली आपल्या पॉलिसी ग्राहकांना विकायला सुरुवात केली. माझ्या आरोग्य विमा पॉलिसीचा हा इतिहास तुम्हाला सांगण्यामागचं कारण हे आहे की आता आरोग्य विमा ही गोष्ट पूर्वीसारखी सहज सुलभ राहिलेली नाही. पूर्वी क्लेम नाकारले जाणे ही गोष्ट फार क्वचित होत असे. आता संपूर्ण क्लेम मिळाला असे क्वचितच होते. पूर्वी रोग्याला घरी ट्रीटमेंट दिली तरी चालत असे. आता क्लेम करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये निदान 2 दिवस तरी ॲडमिट व्हावे लागते. इस्पितळात होणारा वैद्यकीय खर्चसुद्धा आता अक्षरशः अफाट होऊ लागला आहे. अशा वेळी क्लेम मिळाला नाही तर कुटुंबाची आर्थिक परिस्थितीसुद्धा पूर्णपणे मोडकळीस येऊ शकते. कोविडच्या संकटात विमा कंपन्या बहुधा खूप अडचणीत आल्या व यावर मार्ग म्हणून त्यांनी क्लेमची रक्कम काही ना काही नियम लावून कमीत कमी कशी देता येईल याकडे आपले लक्ष केंद्रित केले. पूर्वी विमा कंपन्या स्वतः क्लेम देत असत. आता त्यांनी TPA म्हणून नामकरण केलेल्या काही खाजगी संस्थांना हे काम दिले आहे. या TPAंचे मुख्य काम विमाधारकाला क्लेमची कमीत कमी रक्कम कशी देता येईल हे बघणे हेच असल्याने त्यांचे तसेच प्रयत्न चालू असतात. आज अशी परिस्थिती आली आहे की अगदी साधी सरळ शस्त्रक्रिया करावी लागली किंवा हॉस्पिटलमध्ये 10-12 दिवस आजारपणासाठी राहावे लागले तरी आलेला खर्च व मिळणारा क्लेम यांचा काही ताळमेळच बसत नाही. विमाधारकांना क्लेम मिळवण्यात येणारा त्रास वाचवण्याच्या दृष्टीने कॅशलेस म्हणून एक पॉलिसी विमा कंपन्यांनी सुरू केली. या पॉलिसीची सुद्धा बरीच नाटकं आहेत बरं का. एक तर या विमा पॉलिसीत कोणत्याही इस्पितळात उपचार करून घेता येत नाहीत. कंपनीने मान्य केलेल्या इस्पितळातच जायला लागतं. तुमच्या घराजवळ यातले इस्पितळ असेल अशी शक्यता नसते. उदाहरणार्थ पुणे 4 या भागात असलेले कोणतेच प्रथितयश इस्पितळ या सुविधेखालील यादीत नाही. मुंबईत परिस्थिती जरा बरी आहे. उदाहरणार्थ दादरचा हिंदुजासारखी इस्पितळे या सुविधेखाली आहेत. पण कॅशलेस पॉलिसी आहे म्हणून पैशाचा काहीच व्यवहार न करता इस्पितळातून बाहेर पडता येईल असे अजिबात नसते. हॉस्पिटलचे बिल तयार झाल्यावर ते विमा कंपनीकडे पाठवावे लागते. त्याची छाननी होऊन मान्य होईल तेवढाच खर्च विमा कंपनी देते. बाकीचे पैसे विमाधारकालाच भरायला लागतात. तसेच पेशंटला डिस्चार्ज मिळण्यासाठी विमा कंपनीकडून पेमेंट येईपर्यंत तासनतास ताटकळत बसावे लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रीमियम कमी असलेल्या किंवा ग्रुप इन्शुरन्स पॉलिसींना ही सुविधा मिळत नाही. विम्याच्या नवीन नियमाप्रमाणे आता घरी घेतलेल्या ट्रीटमेंटचा खर्च विमा कंपनी देतच नाही. त्यामुळे तो विमाधारकाच्या अंगावरच पडतो. अलीकडे डॉक्टरसुद्धा अगदी सहजपणे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा म्हणून सल्ला देत असल्याने हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा वेळेस येणारे बिल अक्षरशः आभाळाला भिडत असल्याने कसे द्यायचे
हा प्रश्न खूप लोकांच्या पुढे पडतो. अशा परिस्थितीत पॉलिसी तरी काय किमतीची घ्यायची असा प्रश्नही बहुतेकांना पडल्याशिवाय राहत नाही. बहुतेकांची ही कल्पना असते की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला काय अडचण आहे, आपला आरोग्य विमा आहे की. इथेच तर खरी गोम आहे. 50शीत असलेल्या माझ्या ओळखीतील एका मुंबईकरांचे बायपास करावे लागले. सर्जनने सांगितले की तो एका विशिष्ट बड्या हॉस्पिटलमध्येच फक्त ऑपरेशन करतो, त्यामुळे तिथेच ॲडमिट व्हावे लागले. किती खर्च आला माहिती आहे? तब्बल 24 लाख रुपये. पुढील काळात आलेला पथ्यपाण्याचा खर्च निराळाच. अशीच गुंतागुंतीची हृदरोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझ्या एका नातलगांना क्लेम करताना हे लक्षात आले की त्यांच्या पॉलिसीमध्ये 10 लाखाचा को पे म्हणून क्लॉज आहे. म्हणजे 10 लाख ही रक्कम त्यांनी स्वतःच भरण्याची गरज आहे. पॉलिसी 50 लाखाची असून उपयोग काय? दुसऱ्या एका केसमध्ये हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या खोलीचे भाडे पॉलिसीमध्ये सांगितलेल्या भाड्यापेक्षा कमी असले तरी आधीचे 3 किंवा 4 दिवस CCUमध्ये राहावे लागल्याने सरासरी खोली भाडे जास्त आले. परिणामी सर्व क्लेम त्या प्रमाणात नाकारला गेला आणि 2.25 लाखाचा फटका बसला. हर्नियाच्या पेशंटचे सर्जरी बिल 2.5 लाख रुपये, पॉलिसी फेस व्हॅल्यू 5 लाख रुपये आणि क्लेम मिळाला 40,000. याचे कारण माहिती आहे? पॉलिसीमध्ये कोविडनंतर घुसडलेला एक नवीनच कॅपिंग क्लॉज. गेल्या काही वर्षात समोर आलेली ही उदाहरणे परिस्थितीचे गांभीर्य नक्कीच दाखवतात. विमा कंपन्या क्लेम काय कारणासाठी नाकारतात याचा एक छोटासा आढावा आपण आता घेऊया. पहिले नेहमी देण्यात येणारे कारण म्हणजे ज्या आजाराचा क्लेम आहे त्या बाबतीतील काही किरकोळ लक्षणांची पूर्वसूचना विमाधारकाने दिलेली नसणे. उदाहरणार्थ हायपरटेन्शनच्या किंवा थायरॉईडच्या गोळ्या घेतो हे सांगितले नाही. म्हणून विमा कंपन्या कोणत्या सुताने स्वर्गाला जातील हे सांगता येणे कठीण असते. दुसरे प्रमुख कारण म्हणजे हॉस्पिटलमधील खोली भाडे पॉलिसीमधील लिमिटपेक्षा जास्त असणे. यावेळी जादा खोली भाडेच फक्त नाकारले जात नाही तर त्याबरोबर इतर सर्व खर्च अगदी डॉक्टरच्या फीपर्यंत त्या प्रमाणातच क्लेममध्ये नाकारून कमी केला जातो. व जरा कुठेतरी काहीतरी राहिले की क्लेममधला तो खर्च नाकारला जातो. क्लेमचे फॉर्म व त्याच्याबरोबर द्यावी लागणारी कागदपत्रे जमवणे हा एक मोठा उद्योग करावा लागतो. व जरा कुठेतरी काहीतरी राहिले की क्लेममधला तो खर्च नाकारला जातो. डॉक्टर्स नोट्स म्हणून एक नोंदवही इस्पितळे प्रत्येक पेशंटसाठी ठेवतात. या नोंदवहीची कॉपीसुद्धा विमा कंपनीला हवी असते. आता या सगळ्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढण्याचा खर्चसुद्धा 500,000 रुपये येऊ शकतो. मग तो पेशंटच्याच खिशातनं जातो. हॉस्पिटलमध्ये क्रोसिनसारखी किरकोळ औषधे काही वेळेला डॉक्टर सांगतात. अशी औषधे क्लेममध्ये मान्यच होत नाहीत. याखेरीज विशेषतः खाजगी विमा पॉलिसीमध्ये कोपे म्हणून एक प्रकार असतो. यात एक ठरलेली रक्कम विमाधारकालाच भरावी लागते. त्यामुळे अशा पॉलिसीवरील बरेचसे क्लेम बहुधा नाकारले जातात. या सर्वावर कळस म्हणजे काही पॉलिसीमध्ये असलेला कॅपिंग नियम. या नियमाखाली तुमच्या पॉलिसीची फेस व्हॅल्यू किती असो, तुमचे बिल किती असो, तुम्हाला क्लेमखाली ठराविकच रक्कम मिळते. उदाहरणार्थ प्रॉस्टेट शस्त्रक्रिया झाली असली तर 40,000 रुपयेच क्लेमखाली मिळतात. तुमची पॉलिसी 15 लाखाची असो, 20 लाखाची असो आणि हॉस्पिटल बिल 2 लाखाचे असो. विमा कंपन्यांच्या या असल्या धोरणामुळे विमा काढण्यामागचा मूळ हेतूच मुळी नाकारला जातो. आता या सगळ्या परिस्थितीतून मार्ग तरी कसा काढायचा असा प्रश्न कोणालाही पडेल. माझ्या मताने अतिज्येष्ठ नागरिक वगळले तरी इतरांच्या बाबतीत तरी आरोग्य विम्याला अजूनही पर्याय नाही हे खरेच आहे. मात्र 80च्या खालचे ज्येष्ठ नागरिक व इतर सर्वजण यांनी 2 निरनिराळी धोरणे अंमलात आणली पाहिजेत. तरुण मंडळींनी शक्य तितक्या जास्तीत जास्त रकमेची म्हणजे निदान 1 कोटी रुपये फेस व्हॅल्यू असलेली तरी पॉलिसी आता घेणं गरजेचं आहे. या पॉलिसी कोणत्याही अटीशिवाय म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह असाव्यात. कोपे अर्थ मुळीच नको.
खोली भाडे अट अजिबात नको. महागाई लक्षात घेऊन पॉलिसीची फेस व्हॅल्यू वेळोवेळी वाढवणेही तितकेच गरजेचे आहे. 80च्या खालच्या ज्येष्ठ नागरिकांनी मात्र स्वतःला परवडेल अशाच फेस व्हॅल्यूची आणि याच प्रकारची पॉलिसी घ्यावी. ग्रुप इन्शुरन्स मुळीच घेऊ नये. क्लेमची जी रक्कम मिळेल त्यावर समाधान मानून बाकीचा खर्च स्वतःच्या खिशातून करायचा आहे हे लक्षात ठेवावे. प्रीमियमची रक्कम आता एवढी वाढत चालली आहे की सरकारी पेन्शन धारकांसारखे थोडे लोक सोडले तर बाकी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला कधी ना कधीतरी विमा प्रीमियम परवडत नाही अशी वेळ येणारच आहे. अशा वेळी त्यांनी आणि 80च्या पुढच्या अतिज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य विम्याच्या भानगडीत पडण्यात अर्थ नाही असे तरी आता माझे स्पष्ट मत झाले आहे. फक्त प्रीमियम जाईल, हाती मनस्तापाशिवाय काहीच लागणार नाही. आता सर्व लोकांसाठी एक आणखीन महत्त्वाची गोष्ट, विमा पॉलिसी घेण्याआधी पॉलिसी डॉक्युमेंट अगदी बारकाईने वाचलं पाहिजे. प्रत्येक क्लॉजचा परिणाम काय होईल हे समजावून घेतले पाहिजे व मगच पॉलिसी घ्यावी. आरोग्य विमा असो किंवा नसो, स्वतः करण्याची सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे दर महिन्याला जास्तीत जास्त आणि शक्य तेवढी एक ठराविक रक्कम कमी वयापासून सुरुवात करून त्या वयात RD करू शकता आणि पुढे बाजूला काढून म्हणून मेडिकल इमर्जन्सी फंड म्हणून काढून ठेवली पाहिजे. त्याला इतर कोणत्याही परिस्थितीत हात लावू नये. अतिज्येष्ठांच्या बाबतीत तर अशी रक्कम सहजपणे उपलब्ध असणे अनिवार्यच वाटते. त्यामुळे त्यांच्यासाठी तर ही बाब अत्यावश्यक बनली आहे. आणखीन एक महत्त्वाचं, क्रेडिट कार्डबद्दल अनेकांची उलटसुलट मते आहेत. इतर खर्चासाठी ती वापरावी का नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ आली की पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डसारखा सुलभ मार्ग नाही असं मला तरी वाटतं. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की आरोग्य विम्याच्या बाबतीत अतिशय जागरूक राहिलं पाहिजे. कधी तुमची फसगत किंवा निराशा होईल हे सांगता येत नाही आणि शक्यतो एजंटच्या मदतीने पॉलिसी घ्यावी. बँकेच्या थ्रू किंवा ऑनलाईन पॉलिसी टाळली पाहिजे. मित्रांनो, आता हे आरोग्य विमा पुराण इथेच थांबूया. बरं मित्रांनो, भेटूया आता परत थोड्या दिवसात. नमस्कार.